वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्कर प्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमुक्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त गोपालकृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर वन्दे सीतारामं रामं वन्दे सीतारामं वन्दे सीतारामं। शुभो ब्रह्मपरमं वन्दे सीतारामं रामं
हरे राम 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 हरे 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 राम बालकृष्ण भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। महारुद्र हनुमान की जय। पंढरीनाथ महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। सर्वप्रथम माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख डॉक्टर काका यांच्या चरणी वंदन करते। त्याचप्रमाणे परमपूजनीय मंदाताई कंठे यांच्या चरणी वंदन करते। इथे उपस्थित सर्व आचार्यांना मनपूर्वक वंदन करते। आपण सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ साधक बंधू भगिनी आपणा सर्वांना विनम्र अभिवादन करते आणि आजच्या कीर्तन सेवेला प्रारंभ करते। परवा निलिमाताईंचा मला फोन आला आणि त्यातनं असं लक्षात आलं की ईश्वरी योजनेनुसार माझ्या प्रारंभामध्ये इथे या अभ्यास वर्गामध्ये कीर्तन सेवा करण्याचा योग माझा प्रारंभ आहे आणि त्यानुसार मी आज नेहमीप्रमाणे म्हणते त्याच पद्धतीने म्हणजे माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काका यांचे आशीर्वाद, परमपूजनीय मंदाताई यांचं मार्गदर्शन आणि माझ्या माहेरची समर्थ कीर्तन परंपरा या त्रिसूत्रीवर मी कीर्तन सेवेला आज इथे उभी आहे आणि ही कीर्तन सेवा सद्गुरू चरणी रुजू होईल अशी माझी श्रद्धा आहे। वरकडा ऐसा नगे हा समर्थ क्षणेची घडीत सृष्टी नासे ज्याची कृपा होता आपणा ऐसा करी पुरोदेती पुरी दारिद्र्याची तुका म्हणे हेची आहे पैमुतान सत्य माझा बोल आची मान। तुकाराम महाराजांचा हा अभंग यात पहिलं चरण आपण थोडं तत्वचिंतन या अभंगावर करणार आहोत। समर्थाच्या सेवेत बहु असे हित। समर्थ शब्द तुकाराम महाराजांनी पहिल्या चरणात वापरला। समर्थ म्हणजे श्री गुरु सद्गुरु। सद्गुरूंना इथे समर्थ म्हणून तुकोबारायांनी संबोधले आहे। आपण सगळे बहुश्रुत भरपूर अभ्यास असलेले साधक मंडळी इथे आज उपस्थित आहेत, त्यामुळे हे सांगण्याची गरज नाही की प्रत्येकाला आयुष्यात एकच सद्गुरू असतात, अनेक गुरु आपल्याला लाभतात। परमार्थ क्षेत्रात सुद्धा प्रवचन कीर्तन करणारे किंवा ज्यांच्या पायाशी बसून आपण ग्रंथांचा अभ्यास करतो त्यांना सुद्धा आपण गुरु मानतो। व्यवहारामध्ये आपल्या व्यावसायिक क्षेत्रामध्ये अनुभवी लोकांना ज्यांच्याकडनं आपल्याला नवनवीन गोष्टी शिकता येतात, आपले आई वडील म्हणा, शिक्षक म्हणा,
बंधू भगिनी म्हणा, अनेक गुरु आपल्याला असतात आणि त्यांना गुरु म्हणण्यात काही चूक नाही, हरकत नाही. पण जो महापुरुष, जो सत्पुरुष मला माझ्या स्वरूपाची ओळख करून देतो, सतशी जोडून देतो, तो सद्गुरू. आणि अशा सद्गुरूंना तुकोबारायांनी इथे समर्थ म्हणून संबोधले. पहिल्या चरणात तुकोबाराय म्हणतात, समर्थाच्या सेवे बहु असे हित. समर्थाच्या म्हणजे अर्थातच सद्गुरूंची सेवा केली असता बहु हित होत. आता काय तुकोबारायांना आपली शुद्ध मराठीत सांगायचं झालं तर ह्युमन सायकोलॉजी चांगली माहिती आहे. मानसिकता, आपण कसा विचार करतो हा त्यांना त्याची उत्तम जाण आहे. आणि म्हणून पहिल्या चरणात त्यांनी आपल्याला काय फायदा होणार आहे हे सांगितलंय की तुमचं बहुहित होतं. बहु अंडरलाईन बोल्ड म्हणजे काय हो, म्हणजे थोड्या वेळापुरतं, काही महिन्यांपुरतं, काही वर्षांपुरतं असं ते हित नाही, तर बहुहित आहे. म्हणजे जन्मोजन्मीचं हित, जेणेकरून आपल्या मनुष्य जन्माचं सार्थक होईल अशा प्रकारचं हित होतं. कारण जोपर्यंत आपल्याला काय फायदा होणार आहे एखादी गोष्ट करण्यापूर्वी हे कळत नाही, तोपर्यंत आपण 100% प्रयत्न करत नाही. जोपर्यंत आपल्याला आउटपुट भरगच्च मिळेल याची गॅरंटी नसते शुद्ध मराठीत, तोपर्यंत आपण इनपुट देत नाही तेवढं, म्हणजे 100% आपले लावत नाही. आणि म्हणून तुकोबाराय पहिल्याच चरणामध्ये सांगून टाकतात की तुमचं बहुहित होतं. काय आहे की पूर्वी अनेक सुखसोयींचा त्याग करून, झोपेचा त्याग करून, ते जटा दाढी धारण करत त्यांना ऋषी मुनी म्हणत, आज त्यांना बेस्ट एम्प्लॉय ऑफ द इयर म्हणतात. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, तर जोपर्यंत आउटपुट भरगच्च आहे हे कळत नाही तोपर्यंत आपण इनपुट देत नाही. आणि म्हणून तुकोबारायांनी पहिल्या चरणात सांगितलंय की तुमचं बहुहित होतं. मग आता बहुहित होतं हे कळलं, मग आता काय केलं पाहिजे, सद्गुरूंची सेवा केली पाहिजे. आता सेवा म्हटली की आपल्या समोर एकच पद्धत येते सेवेची, ती म्हणजे कायिक सेवा. सेवा म्हटली की आपल्याला वाटतं आपण सद्गुरूंकडे, आपण आताही बरेच जण आळीपाळीने सद्गुरूंकडे सेवेला जातो, तर आपल्या सेवा म्हटली की तोच एक विचार आधी मनात येतो, कायिक सेवा. त्याच्यामध्ये महत्वाचा भाग हा आहे की सद्गुरूंच्या आवश्यकतेनुसार केलेली सेवा. मला सेवा करायची आहे म्हणून हट्टाने केलेली ती सेवा होत नाही. एकदा एक पोलीस इन्स्पेक्टर होता, त्यांनी कुठेतरी कथा प्रवचनामध्ये असं ऐकलं की संत सज्जनांची किंवा कमीत कमी आपल्या घरी आपल्या आई वडिलांची सेवा करावी. त्याने आपलं बहुहित होतं असं त्यांनी पण ऐकलं कुठेतरी. आणि घरी आल्यावर इन्स्पेक्टर होता ना, पोलीस इन्स्पेक्टर, फरमान काढला, आई बाबा उद्यापासून मला तुम्ही ते 8 वाजता हजर पाहिजे. मी ऑफिसला म्हणजे माझ्या कामाला जाण्याच्या पूर्वी मला तुमची सेवा करायची. आता इन्स्पेक्टर म्हटलं, आई बाबा बिचारे सकाळी उठून 8 वाजता कडक तयार, उभे समोर, कर बाबा सेवा. त्यांनी आपले घाई 2 मिनिटात जे काय सेवेच्या नावाखाली केलं, एक नमस्कार ठोकला आणि निघाले. आता ह्याला खरं सेवा म्हणायची का? ही सेवा नाही झाली, ही दमदाटी झाली. तर अशी सेवा अपेक्षित नाही. तर कशी सेवा करायची, तर माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये, सेवा कशी करायची, तरी तनुमनु जीवे त्यांच्या चरणी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ. तनु मनु जीवे, कायिक, वाचिक आणि मानसिक सेवा, तिन्ही पद्धतीने सद्गुरूंची सेवा करता येते. कायिक सेवा, त्यावर विशेष
विश्लेषण करून सांगण्याची गरज नाही. त्यांच्या आवश्यकतेनुसार आपण आपल्या शरीराने झिजून सद्गुरूंची सेवा करायची असते, ती आपण करतो जशी जशी आपल्याला शक्य असते. पण त्याच्या पुढे इतर अजून 2 सेवा माऊलींनी सुद्धा सांगितल्या, वाचिक सेवा आणि मानसिक सेवा. वाचिक सेवा म्हणजे सगळ्यात पहिली गोष्ट सद्गुरूंबद्दल कुठलाही अपशब्द न बोलणे, किंवा आपण आपल्या व्यवहारात ज्या पद्धतीने जसे विचार करतो, उदाहरणार्थ तुलना, अरे ह्यांचे सद्गुरू ते अनेक ग्रंथ लिहितात, आमचे सद्गुरू असं नाही करत. अरे त्यांचे सद्गुरूंचं फक्त भजन हाच एक साधन प्रकार आहे, आमचे सद्गुरू असं नाही सांगत. अशा पद्धतीने कुठलीही तुलना करणं अगदी चुकीचं आहे. त्यामुळे हे न करणे, त्याचप्रमाणे त्यांची जिथे शक्य असेल तिथे गुणगान गाणे, त्यांनी दिलेलं साधन करून मी समाधानी आहे असं म्हणणं, ही झाली सद्गुरूंची वाचिक सेवा. आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे मानसिक सेवा, जिला देशकालाची मर्यादा नाही आणि जी आपणापैकी प्रत्येक जण 24 तास करू शकतो, ती म्हणजे सद्गुरूंची मानसिक सेवा. म्हणजे सद्गुरूंनी आपल्याला दिलेलं साधन सातत्याने नियमितपणे करणे. सद्गुरूंनी तुम्हाला नाम दिलं असेल, बैठकीची साधना, जे काय सद्गुरूंनी सांगितलंय, उपासना करायची आहे, तर ती दररोज सातत्याने करत राहणे ही सगळ्यात मोठी मानसिक सेवा आहे सद्गुरूंची. आणि ती आपल्यापैकी प्रत्येकाला अहर्निश 24 तास करता येते. आणि हा भाग आपण बरेचदा दृष्टीआड करतो म्हणा, होतो म्हणा, आणि आपला भर फक्त कायिक सेवेवरच असतो. तर अशा 3 प्रकारे आपल्याला सद्गुरूंची सेवा करता येते. आणि माऊलींनी ओवीमध्ये काय म्हटलंय, तनु मनु जीवे, मनापासून भावयुक्त अंतःकरणाने सेवा करणं आणि अगर्वता करावी, हा दुसरा महत्वाचा शब्द त्यांना, की निरहंकार वृत्तीने आपल्या सद्गुरूंची सेवा करा. आपण सगळे इथे असलेल्या सगळ्यांना सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे, पण काही लोकांना असं वाटेल की आम्हाला सद्गुरूंची प्राप्ती झाली नाही, मग आमची सोय काय, आम्ही कोणाची सेवा करू, आमचं बहुहित कसं होईल. तर त्यासाठी आपलं उपास्य दैवत किंवा संतांनी सांगितल्याप्रमाणे अनुसरण करणे, आपल्या आवडत्या देवतेचं नामस्मरण करणे, उपासना करणे, पूजा करणे, ह्या सगळ्यामुळे आपली देहातील सद्गुरूंची भेट निश्चित होते. ईश्वराची कृपा झाली की सद्गुरूंची भेट होते. आणि म्हणून आपल्याला अजून सद्गुरू प्राप्ती झाली नाही या विचाराने खट्टू होण्याचं कारण नाही. तर आपल्याला नाम तर घेता येतं आपल्या आवडत्या देवतेचं. पुन्हा पुढचा प्रश्न आला, कोणाचं नाम घ्यायचं, कोणाचंही नाम घ्या, आपल्याला आवडणाऱ्या कुठल्याही देवतेचं नामस्मरण करू शकतो आपण. हरी म्हणा, कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा, कुणी गोविंद म्हणा, कुणी गोपाल म्हणा, हरी नारायण. गोपाल हरी नारायण, गोपाल हरी नारायण.
कृती करतो, पण पुन्हा ती कशी करतो हा महत्वाचा भाग दुर्लक्षित असतो आपला. आपण तुम्ही म्हणाल हो हो म्हणजे काय, आम्ही पूजा करतो ना, रोज पूजा करतो, रोज नाम घेतो, आमची रोज जी काय उपासना असते ती करतो, स्तोत्र पठण करतो. पण कसं? जर मी स्तोत्र पठण करत असेल फक्त या लेवलवर, फक्त शारीरिक आणि मानसिक मन फिरताय सगळीकडे 10 ठिकाणी, तेवढ्या वेळात मी माझ्या दिवसभराचं प्लॅनिंग करून घेते, भीमरूपीत होईतो. मग त्या भीमरूपीचा उपयोग काय? कारण मला तेवढं शांत वेळ मिळतो ना बसायला, तेव्हाच मला बरोबर माझं दिवसभराचं प्लॅनिंग करायचं असतं. पण दिवसभर मी जेव्हा उठाठेवी करते तेव्हा मला आठवण येत नाही कुठल्या स्तोत्राची, कुठल्याच नामाची, तेव्हा आठवण येत नाही. पण जेव्हा मी नामाला बसते तेव्हा मला हमखास अगं बाई हे करायचं आहे, आज ना मी फार थकली आहे, आज जाऊ दे जरा 5 मिनिटं कमी, असं आपलं होतं. कारण आपण शुद्ध मराठीत कॉम्प्रोमाइजेस करण्यात एक्सपर्ट आहोत आपण. म्हणून साधना म्हणा, पूजा म्हणा, उपासना म्हणा करतो, पण कशी करतो इकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. माझी एक मैत्रीण होती, ती एकदा आली आणि म्हणाली गेले 3 महिने मी रोज 10 किलोमीटर सायकलवर बसून फिरते, पण माझ्या वजन काट्यात तसून भर हललेला नाही, वजन काटा तेवढं म्हणजे तेवढाच. मग मी विचार केला की आता मागे कॅरियरवर बसून काही उपयोग नाही, मला स्वतःला सायकल चालवावी लागेल. असं आपलं काहीच होतं का हा विचार करायला हवा. आपण आपल्या विचारात आपल्या पद्धतीने काहीतरी करत असतो, आपल्याला असं वाटतं की आपण खूप काही केलं, पण प्रत्यक्षात त्याचा उपयोग किती होतो हा जर विचार केला तर आपल्याला आपल्यातली त्रुटी जाणवेल, आपल्यात काय कमतरता आहे आणि आपल्याला कुठे लक्ष द्यायला हवं आहे हे जाणवेल. आणि म्हणून पुन्हा सुद्धा मराठीत क्वांटिटेटिव्ह पेक्षा क्वालिटेटिव्ह आस्पेक्ट तिकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. आणि अशी आपण उपासना केली की ईश्वर आपल्याला योग्य तेव्हा सद्गुरूंची भेट घडवून देतो. पण अशी जर केली नाही तर परमपूज्य डॉक्टर का म्हणतात तसं देव तुमच्याकडे बघेल की बघून घेईल हा विचार आपल्या मनात नेहमी जागा हवा जेव्हा आपण साधनेला बसतो किंवा कुठल्याही प्रकारची उपासना म्हणा, नामस्मरण करतो. कारण आपण जे करतो ते करून टाकणे या गटात असतो. आपण टाकणे काय, माझं ना कीर्तन असलं की मी सकाळी आमच्या घरी अनाऊन्स करते, आज मला अजिबात वेळ नाही, माझं कीर्तन आहे. मग काय करायचं, तू पूजा करून टाक, तू नैवेद्य करून टाक आणि इथे ठेव. सगळे आपण टाकणे या पंथातले. हे टाकणं कधी टाकणार हा प्रश्न आहे. कारण आहे पुन्हा प्रपंचाची आवड, प्रपंच करतो आवडीने, परमार्थ तोडीने. नाही पूजा, नाही ध्यान, केवळ मोबाईलचे अनुसंधान. प्रत्येकाकडे सगळेजण माना बोलवत होते, कारण सगळ्यांचा मला वाटतं रोजचा अनुभवाचा विषय मोबाईलचे अनुसंधान. काय एकदा अकबर बिरबल मुलांसाठी या खूप कथा आवडीने वाचतात मुलं. त्यात एकदा अकबर आणि बिरबलाला प्रश्न विचारला, पाणी का वाया जातं, दूध का उतू जातं, भाज्या का करपतात. बिरबल म्हणाले, 3ही प्रश्नांचं एकच उत्तर आहे, व्हॉट्सअपमुळे. आपलं अनुसंधान सतत मोबाईलचीच असतं, मोबाईलचे अनुसंधान. पुढे काय, जप करतो आपण, जप करतो माळेवर, पण लक्ष मेरू मण्यावर. खिचडीसाठी करतो उपवास, भक्तीत पूर्ण नापास. अशी आपली गत असते. आणि आपली बाकी देवाने माझं असं करावं तसं करावं लिस्ट लांब लचक. देवा मला सुखी ठेव, डॉक्टर काका म्हणतात तसं. ते खी वाढतच जातं जितक्या प्रमाणात आपल्याला आपली मागणी असते.
थोडा गमतीचा भाग, पण त्यातून आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात कसे बदल करून घेता येतील आणि आपला साधना मार्ग अधिकाधिक सुकर करता येईल याचा विचार यातनं आपल्याला सापडेल कुठेतरी, आणि त्या दृष्टीने ही मांडणी. तर त्यामुळे सद्गुरूंची भेट ईश्वराच्या कृपेने नक्कीच होते. म्हणजे सद्गुरू असतात कसे, तर पुढच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, बरकडा ऐसा नवे हा समर्थ, की हा समर्थ म्हणजे हा सद्गुरू, वरकडा म्हणजे उपरा म्हणजे वरवर काहीतरी सांगणारा, ज्याच्या सांगण्याला काहीही आधार नाही, शुद्ध मराठीत बेस नाही, असा हा सद्गुरू नव्हे, वरकडा नव्हे. ज्या ती तुकोबाराय स्पेसिफिकली शुद्ध मराठीत सांगतायत की हा वरकडा नव्हे, म्हणजे त्यांच्याही काळात वरकडे गुरु होते, म्हणूनच त्यांनी सांगितलं. आजही आहेत, पुन्हा आहेत, कारण मागणी तशी तसा पुरवठा. आपल्याला काही न करता कमीत कमी प्रयत्नांमध्ये सगळं काही हवं असतं. माझं हे होऊ दे, ते होऊ दे, मुलाला नोकरीला होऊ दे, मुलीचं लग्न होऊ दे, आणखीन काही माझा हा आजार बरा होऊ दे. आपली अशा अनेक 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 आपल्या डोक्यात असतातच इच्छा, आणि ज्या पूर्ण व्हाव्या असं वाटत असतं. तर त्यामुळे त्या पूर्ण करण्यासाठी कमीत कमी खर्चात आणि वेळेचा अपव्यय न होता, शारीरिक कष्ट न पडता काय करू शकतो, कुठेतरी जाऊन फुकट आशीर्वाद मिळवायचे. म्हणजे काय करायचं, पैसे ठेवायचे, 2 हात एक मस्तक जोडलं की काम झालं. तर ते म्हणतात ठीक आहे ना, आम्ही पण तयारच आहोत आशीर्वाद द्यायला. मागणी तसा पुरवठा. आणि त्यामुळे जर आपण असं म्हटलं की आजकाल ना रस्त्यावर रहदारी फार वाढली, ट्रॅफिक खूप वाढलाय, केवढे ऍक्सिडेंट अपघातांचं प्रमाण वाढलंय, त्यामुळे मी ना आता गाडी चालवणार नाही, हे म्हणणं तसंच इथे इतकी भोंदूगिरी चालते म्हणून मी ना सद्गुरून करणारच नाही, असं म्हणण्यासारखं आहे. आणि तुकोबाराय म्हणतात की हे सद्गुरू कसे आहेत, तर वरकडा नव्हे. मग कसे आहेत सद्गुरू? क्षणेची घडीत सृष्टी नासे, क्षणामध्ये ही आपल्या भोवती आपल्याला दिसत असलेली सृष्टी, अज्ञानाची सृष्टी, तिचा नाश करतात आणि ज्ञानाचा सुकाळ करतात. असे हे सद्गुरू, हे त्यांचे सामर्थ्य, असं तुकोबाराय म्हणतात. आणि पुढच्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात, त्याची कृपा होता आपणा ऐसा करी. एकदा श्री गुरूंची कृपा झाली की शिष्याची जर योग्य मानसिक पातळी असेल, अधिकार असेल, तर तत्क्षणी आपणासारखे करीती तात्काळ. तुकोबारायांचा दुसरा अभंग आहे, आपणा सारीखे करीती तात्काळ, आपणा सारीखे करीती तात्काळ, नाही काळवे तया लागे, सद्गुरू वासोनी आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. एकदा नवबागला गोंदवलेकर महाराजांचा पुण्यतिथी उत्सव होता आणि तिथे पेढे वळण्याचं काम सुरू होतं. ब्रह्मानंद महाराज सुद्धा बसून पेढे वळत होते प्रसादासाठी. आणि तिथे मंडळींच्या लक्षात आलं की ब्रह्मानंद महाराज जे पेढे वळून ठेवतायत त्यांच्या पेढ्यावर श्रीराम उमटत होतो. आणि त्यांनी सांगितलं की बघा तुम्ही वळलेल्या पेढ्यावर श्रीराम उमटताय. ब्रह्मानंद महाराजांच्या डोळ्यात टचकन पाणी आलं आणि म्हणाले, मला सद्गुरूंनी त्यांच्यासारखं करून टाकलं. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. असे हे सद्गुरू अत्यंत कृपळ. मग गडबड कुठे
होते, आपल्याच बाजूने होते. ते तर तयारच आहेत तुम्हाला तो अनुभव आणि त्या पदावर विराजमान करण्यासाठी. प्रश्न आपला आहे, आपल्याचकडे तेवढी आपला तेवढा अधिकार नाही म्हणूया, तेवढी तयारी नाही आपली, आणि त्यामुळे आपल्याकडून तो जो विलंब होतो तो आपल्याकडून होतो. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, ज्याची कृपा होता आपण ऐसा करी उरवलेली उरी दारिद्र्याची. त्याची एकदा कृपा झाली की दारिद्र्यामुळे शिल्लकच राहत नाही. दारिद्र्य फक्त धनाचं पैशाचं दारिद्र्याचं असातला भाग नाही, तर दारिद्र्य विचारांचं दारिद्र्य. मी माझं खरं स्वरूप काय आहे हे विसरून मी हा 4x2 फुटाचा देह म्हणजे मी अशी आपली घट्ट समजूत करून घेणं म्हणजे विचार दारिद्र्य. आणि आपल्यापैकी सगळे आपण आता जेवढी अभ्यास वर्ग करतो, साधन करतो, ग्रंथ वाचन करतो, समजावून घेतो, बुद्धीच्या पातळीवर ते जरी कळलं तरी त्या शब्दांचा अनुवाद आपल्या आचरणात करणं हे सगळ्यात महाकठीण काम आहे. आणि त्यासाठी आपल्याला सतत वारंवार हे विचार आपल्या मनात रुजवणे हा एकमेव त्याच्यावर उपाय. आणि म्हणून त्यांची कृपा झाली की दारिद्र्यामुळे शिल्लकच राहत नाही. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी असे भला, सावरकरांची कविता आहे. असं आपलं स्वरूप असताना हा 2x4 फुटाचा देह म्हणजे मी ही आपली घट्ट समजूत असते. ती समजूत दूर करणं हे सद्गुरूंचं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे. आणि ते शिष्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला जसं रुचेल, सुचेल, समजेल त्या पद्धतीने समजावत असतात. इतके ते कृपाळू आहेत. कधी तुम्ही कोणाकडनं कधी ऐकलं का की आमच्या सद्गुरूनं एकदा सांगितलं की ते परत सांगत नाही? कारण असं कुठेच आपण ऐकलं नाही का? कारण ते इतके दयाळू कृपाळू आहेत. त्यांना आपलं भलं व्हावं, बहुहित व्हावं ही त्यांचीच आंतरिक इच्छा आहे. आणि म्हणून कितीदा तरुणी सायास शिकवित. कधीच सद्गुरू कंटाळले किंवा त्यांनी म्हटलं की बस झालं, आता आपोआप समजेल तेव्हा समजेल, असं कधी कोणाच्या बाबतीत झालंय का? कारण सद्गुरूंचं ते सगळ्यात महत्वाचं कार्य. परमार्थाचा अर्थ नेमका सांगतील श्री गुरु, परमार्थाचा अर्थ नेमका सांगतील श्री गुरु, शिष्य लक्षणे कर्तव्याचा बोध मनात करू, कोणाचेही मिळेल विटेल शंका भली, शुद्ध निघळणी परमार्थाची वाट असे काढली, शुद्ध निघळणी परमार्थाची वाट असे काढली, वाट असे काढली. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि म्हणून तरुणी सायस शिकवते. आणि अशा पद्धतीने सद्गुरू आपलं शंका निरसन करून आपल्या मनातील सगळी किलमिश दूर करून आपल्याला त्या साधना मार्गावर पुढे पुढे घेऊन जातात, बोट भरून घेऊन जातात. असं म्हणतात, एकदा सद्गुरू प्राप्ती झाली की आपलं काम पूर्ण होईल तर ते आपला बोट सोडत नाही, ते आपलं बोट पकडतात. आपण त्यांचा हात नाही करत, कारण आपला हात सुटण्याची शक्यता असते. म्हणून सद्गुरू तुमचं बोट धरतात की जेणेकरून एकदा मी याला आता माझ्या शरण जो आलाय ना त्याचं पूर्ण काम होईस्तोवर, बहुहित होईस्तोवर सद्गुरू त्याचा पाठीराखा म्हणूया सदैव असतात. आणि म्हणून तुकोबारायांनी या अभंगामध्ये पुन्हा एकदा पुढच्या चरणात म्हटलंय, ऐशा लागी मन वळगे अहर्निशी. वळगे म्हणजे सेवा करणे. अहर्निशी, अहर्निशी दिवस रात्र म्हणजे 24 तास सद्गुरूंची सेवा करावी. मन वळगे मानसिक सेवा शक्य आहे आपल्याला, आपण आधीच त्याचा विचार केला. तर अशी सद्गुरूंची मानसिक सेवा करावी जेणे तू ब्रह्मादिकांमध्ये सुद्धा वंदनीय होशील. पुन्हा काहीतरी त्याचा पुढचा भाग आपल्याला काय फायदा आहे हे सांगितल्याशिवाय आपल्याला गोष्टी पटत नाही आपण म्हटल्याप्रमाणे. म्हणून त्या पद्धतीने पुढच्या चरणात तुकोबाराय म्हणतात, तेणे
वंद्य होशी ब्रह्मादिका. आणि शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात की हेच मुद्दल आहे पायाभूत कर्म काय सद्गुरूंची सेवा हेच मुद्दल आहे. आणि जेणेकरून ती केली असता ब्रह्मानुभवापर्यंत तुमची गाडी नक्की पोचेल. हा माझा बोल तुम्ही सत्य माना असं तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. माझं घड्याळाकडे लक्ष आहे. घड्याळ खूप पुढे धावत आहे आणि त्यामुळे आपण आपला निरूपणाचा भाग इथे थांबवूया आणि उत्तर रंगामध्ये त्याला अनुसरून अशी एक कथा ऐकू. कारण कीर्तन सुरू होण्यास थोडा विलंब झाला आणि त्यामुळे थोडा घड्याळाकडे पण लक्ष देऊन बदल करणं आवश्यक आहे. तर आपण एवढा विचार आज तत्वचिंतन या अभंगाचं करून आपण या पूर्व रंगाला विराम देऊ. पुन्हा एकदा अभंगाचं गायन करू आणि त्यानंतर उत्तर रंगाला समर्थाचे सेवे बहु असेही
धैर्यशील दादा चौगुले हे आज संवादिनीची साथ करतायत. श्री प्रवीण दादा केंकर हे तबल्याची साथ करतायत. आणि टाळाच्या साथीला श्री विक्रम दादा शिंदे आणि श्री अभिजित दादा देशमुख यांची उत्तम टाळाची साथ आज इथे लाभली आहे. आणि ह्यांच्या साथ संगतीमुळे कीर्तनात अधिकच रंग भरला आणि अधिक कीर्तन फिरून आलं. त्यांनी मला सांभाळून घेतलं. खूप छान अशी ही कीर्तन सेवा सद्गुरूंच्या चरणी आमच्या सगळ्यांची सेवा आज इथे रुजू होते आहे. त्याचा आनंद आहे. आणि आपण आता आपल्या उत्तर रंगाकडे म्हणजे कथा भागाकडे वळू. पुन्हा माझं घड्याळाकडे पूर्ण लक्ष आहे. मी शक्य तितक्या लवकर म्हणजे 35 ते 40 मिनिटांमध्ये कथा भाग तेवढा वेळ मात्र मला द्या तुम्ही अशी अपेक्षा आहे. तर थोडा आपण कथा भाग बघूया ज्यामध्ये आपण पूर्व रंगामध्ये ज्या मुद्द्यांचा विचार केला ते पुन्हा एकदा अधोरेखित होतील अशा पद्धतीने आपण ही कथा ऐकूया. कथा आहे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि ब्रह्मलीन श्री सीताराम महाराज टेंबे स्वामी ह्या गुरु शिष्यांच्या विलक्षण जोडीची ही कथा म्हणण्यापेक्षा त्यांच्या चरित्रातला काही भाग आपण आज बघणार आहोत. पुन्हा वेळेची मर्यादा आहे त्यामुळे काही 2-3 प्रसंग मी आज सांगण्याचा प्रयत्न करीन. तर अगदी सुरुवातीचा भाग फारसा न सांगता पण तरी थोड्या मुद्द्यांवर आपण विचार करू की माणगाव हे गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यामधलं तिथे टेंबे कुटुंबीय राहत होते. अत्यंत दत्तभक्त असं हे घराणं वेदशास्त्र संपन्न दत्तभक्तीचा वारसा लाभलेलं आणि त्याबरोबरच विरक्ती सुद्धा अंगभूतच होती अशा पद्धतीचं हे टेंबे घराणं. मानगावीचे श्रेष्ठ दत्त भक्त मानगावीचे श्रेष्ठ दत्त भक्त वेदशास्त्र संपन्न विरक्त वेदशास्त्र संपन्न विरक्त जयाचे हो टेंबे उपनाम जयाचे हो जयाचे आणि त्यांचं उपनाम आडनाव होतं टेंबे. आणि या टेंबे घराण्यामध्ये हरिपंत टेंबे हे अतिशय दत्ताचे निस्सीम भक्त होते. त्यांचे पुत्र वेदमूर्ती गणेश शास्त्री टेंबे त्यांना बराच काळ अपत्य प्राप्ती नव्हती म्हणून ते गाणगापुरी जाऊन त्यांनी दत्तपादुकाची निर्गुण पादुकांची सेवा केली. आणि त्या दरम्यान त्यांच्या सहधर्मचारिणी त्यांनी अनेक व्रत वैकल्य केले. आपण जाणत असाल आणि ऐकून नक्कीच असेल की उत्तम संतती प्राप्तीसाठी वेदशास्त्रादृष्टीत धर्माचरण आणि व्रतवैकल्यांचं पालन केलं असता उत्तम संतती प्राप्त होते. आणि आपण जर अनेक साधू संत सत्पुरुषांच्या बाबतीत त्यांचा इतिहास बघितला त्यांचं चरित्र बघितलं तर आपल्याला निश्चित लक्षात येतं की
ज्या घरी ज्या कुळात अशा महान व्यक्तींनी जन्म घेतला तिथे हा वारसा, भक्तीचा वारसा, त्यांच्या माता पित्यांनी केलेलं व्रत आचरण, धर्माचरण हा सगळा भाग अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्यानुसार गणेश शास्त्री टेंबे निर्गुण पादुकांचे सेवा करण्यासाठी गाणगापुरी जाऊन राहिले आणि त्यांना एक दिवस प्रत्यक्ष दत्तात्रयांचा स्वप्न दृष्टांत झाला की गणेश शास्त्री आपण आता घरी जावे, मी आपल्या पोटी जन्म घेणार आहे. आणि त्यानुसार दत्तप्रभूंची आज्ञा म्हटल्यावर गणेश शास्त्री परत आले माणगावात आणि यथावकाश त्यांना श्रावण वद्य पंचमीला पुत्ररत्न प्राप्त झालं. कृष्णाच्या नवरात्रात जन्म झाला म्हणून नाव ठेवलं वासुदेव, जे आपण पुढे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणून ओळखल्या जातात. मध्यंतरीच्या काळात इतरही अपत्य प्राप्ती झाली आणि सगळ्यात धाकट्या अपत्य चेंडेफळ म्हणतो आपण ज्याला, ते चैत्र शुद्ध पंचमी म्हणजे रामाच्या नवरात्रामध्ये त्यांना सगळ्यात धाकटं अपत्य त्यांचं नाव रामाच्या नवरात्रात झाल्यामुळे ठेवलं सीताराम. असे हे सीताराम महाराज टेंबे. आता ह्या दोन बंधूंच्या वयात बरंच अंतर होतं, 20-22 वर्षांचं अंतर होतं. आणि सीताराम महाराजांचा जन्म झाल्यानंतर काही काळातच त्यांच्या पिताश्रींचं निधन झालं. त्यांनी देह ठेवला आणि सगळी जबाबदारी वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणजे आता आपण सध्या त्यांना वासुदेव शास्त्री म्हणूया त्यांच्यावर पडले. त्यांनी आपल्या धाकट्या भावाचं लालन पालन अत्यंत कौतुकाने केलं. आता सीताराम त्याला ते भलोबा म्हणा, भल्या किंवा भलोबा, जो स्वतःचंही भलं करेल आणि दुसऱ्यांचंही भलं करेल असा जो तो भलोबा, म्हणून ते त्याला भलोबा म्हणा. काय आपण असे म्हणतो नाम ने क्या रखा है वगैरे, पण आपल्या भारतीय संस्कृतीत नावातच सगळं आहे. अतिशय उच्च आदर्श घालून दिलेली अशी नावं आणि त्याप्रमाणे वागणारे सत्पुरुष आपल्या भारतीय संस्कृतीत होऊन गेले ही मोठी अभिमानाची बाब आहे. आणि असे हे सीताराम महाराज, आपण त्यांचं चरित्र जसं ऐकू आपल्याला लक्षात येईल की त्यांनी आपलं नाव सार्थ केलं, भलोबा, त्यांना लाडाने भलोबा म्हणा. तर असे हे सीताराम महाराज लहानपणापासून थोडेसे हट्टी पण होते. लहान आता अर्थातच सगळ्यात धाकटं आपण चेंडेफळ म्हणतात, थोडं हट्ट करायचे आणि त्यांना दूध भात फार आवडायचा. मनापासून जेवण म्हणजे काय तर दूध भात. मग त्यांना जर दूध भात नसेल तर बरेचदा उपाशी राहायचे. म्हणून वासुदेव शास्त्रींनी त्यांच्याकडे गाय आणून ठेवली की याला ह्याच्या आवडीप्रमाणे दूध भात देता येईल. उंची वस्त्र घालण्याची हौस सीताराम महाराजांना लहानपणी, त्यामुळे रेशीम काठी धोतर, छान बाराबंदी, उपर्ण, टोपी असं सगळं त्यांच्या आवडीप्रमाणे त्यांना घेऊन देत. आणि हा छोटा सीताराम भल्या मोठ्या ऐटीत मिरवत असे सगळीकडे. त्यांना लहानपणापासून संगीत क्षेत्रात गती होती. ते न शिकता उत्तम तबला वाजवायचे, अनेक वाद्य वाजवायचे, सतार वाजवायचे. तर त्यांचा हा गुण बघून वासुदेव शास्त्रींनी विचार केला की यांना जर उत्तम आपण प्रशिक्षण दिलं तर हे खूप छान त्या क्षेत्रात काहीतरी करू शकतील. आणि म्हणून त्यांनी राज दरबारीचे राजगायक त्यांच्या शिक्षक म्हणून ठेवले. आणि भलोबांनी सुद्धा त्या सगळ्या बाजूंचं चीज केलं आणि उत्तम गायन करू लागले, तबला वाजवू लागले. त्यांचं जे दत्त मंदिर होतं माणगावात, तिथे ते रोज पंचपदी प्रदक्षिणा त्यांचा जो उपासनेचा भाग होता तिथे सुद्धा सीताराम महाराज येईपर्यंत पंचपदी सुरू करत नसत वासुदेव, कारण ते तबल्याची साथ करत. तर अशा पद्धतीने त्यांचं लहानपण अतिशय थोड कौतुकात चाललं होतं. त्यानंतर 8व्या वर्षी त्या काळातल्या पद्धतीप्रमाणे त्यांचं मौंजीबंधन झालं. वासुदेव शास्त्र्यांनी त्यांचं मौंजीबंधन त्यांच्या मांडीवर मुंज लागली आणि त्यांना गायत्री मंत्र त्यांच्या
वडील बंधूंकडनं मिळाला आणि त्यानंतर त्यांनी आपल्या वडील बंधूंप्रमाणे वेदाध्यय, त्रिकाल संध्या या सगळ्या गोष्टींचं आचरण सुरू केलं. त्यांच्यात विलक्षण प्रेम होतं दोघा भावांमध्ये आणि एक विलक्षण ओढ होती की वासुदेव शास्त्रींचे सुद्धा सीताराम महाराजांवर अफाट प्रेम. आणि असं करता करता माझ्याकडे फार वेळ नसल्यामुळे मी थोड्या उड्या मारत कथाभाग सांगणार आहे. पण वासुदेव शास्त्र्यांशी दत्तप्रभू स्वतः बोलत असत. हा एक महत्वाचा मुद्दा कदाचित आपण जाणत असाल. दत्तगुरूंनी आज्ञा केली की त्याप्रमाणे ते वागत. तर दत्तगुरूंची एक दिवस सकाळी आज्ञा झाली की तुम्ही आता माणगाव सोडायचं आहे आणि तुम्हाला नरसोबाच्या वाडीला आता जायचं पुढील 1 वर्षासाठी. वासुदेव शास्त्र्यांनी लगेच वंदन केलं. ठीक आहे म्हणाले. विचारलं कसं जायचं, एकट्याने जायचं नाही म्हणाले, आपल्या सहधर्मचारिणींना घेऊन चला. त्यांनी लगेच सांगितलं आणि दोघे जण तात्काळ त्यांनी लगेच एक गाठोडं बांधलं, निघण्याची तयारी करायला. आज्ञा दत्तगुरूंची, आज्ञा दत्तगुरूंची, त्यागुनी आगृह निघावे सत्वर. माता शोकाकुल, सीतारामनि स्वयेति तत्पर. ते निघाले. त्यांच्या आईंना अत्यंत दुखायला लागलं. त्यांनी समजूत काढली की अगं मला दत्तप्रभूंचीही आज्ञा आहे म्हणून मी निघतोय. आणि अशा प्रकारे आपल्या आईची समजूत काढून ते निघाले आणि सीताराम धावत आले बाहेर. अंगणात होते हे दोघं उभं. त्यांनी म्हटलं चला, यांच्या समोर पण एक छोटंसं गाठोडं बांधलं, घेतलं आणि चला म्हणाले. तेवढ्यात सीताराम महाराज आले, वय वर्ष 12 ते 15. त्यांनी आपल्या वहिनीच्या हातातलं गाठोडं घेतलं. हा चला. कुठे तुमच्याबरोबर मी पण येणार. पण अरे तू नाही यायचं. मला म्हणजे काही कळेच ना. असं कसं, माझे दादा मला सोडून जातात आणि म्हणतात तू नाही यायचं. त्याला काही ते आवडलंच नाही आणि तो हट्ट करायला लागला की नाही दादा मला तुमच्याच बरोबर यायचंय. मी कसा राहू तुमच्याशिवाय. त्यांचा विलक्षण प्रेम होतं एकमेकांवर. आणि सीतारामाला हा विचारच पटेना की आपले दादा आता घरात निघतायत आणि आपण या घरी राहायचं, त्यांच्या बरोबर जायचं नाही, हा विचारच पटेना. खूप भरून आलं, रडू यायला लागला. वासुदेव शास्त्रींनी आपल्या आईची तर समजूत घातली होती, पण सीतारामाची समजूत कशी घालायची त्याला जवळ घेतलं. म्हणतात ऐक रे बाळा तव हट्ट कसा पुरवावा. आजपर्यंत सगळे हट्ट पूर्ण केले होते, पण हा हट्ट कसा पुरवणार त्याची समजूत करताय. म्हणतात
नाही येणार आणि मग मी काय करायचं, मला येऊ द्या. मग त्यांनी सांगितलं, अरे तू आला तर आपल्या दत्तप्रभूंची मंदिराची व्यवस्था कोण बघणार, आपल्या आईची काळजी कोण घेणार, आपल्या आईची काळजी घेणं आपलं प्रथम कर्तव्य कर्म आहे. त्यामुळे तू पुढची 5 वर्ष तरी इथेच राहायचं आणि आपल्या आईची सेवा करायची. त्यांचं दत्त मंदिर होतं, दत्ताची सेवा करायची असं सांगितलं. आणि दादांनी सांगितलं म्हणजे प्रमाण, कितीही पटो अथवा ना पटो, त्यांनी सांगितलं ना ठीक आहे. खूप रडू येत होतं, आवरलं आणि आपल्या बंधूंचा सांगितलेलं शिरोधार्य मानून ते आपल्या आईची सेवा करण्यासाठी घरी थांबले. आणि इकडे वासुदेव शास्त्रींचा प्रवास सुरू झाला. 5 वर्ष यांनी आपल्या दादांनी सांगितल्याप्रमाणे मातृसेवा केली, पण त्यांचं लक्ष काही लागेना. सगळं त्यांचं रोजचं अनेक आठवून दत्तप्रभूंची सेवा करणं, प्रदक्षिणा, पंचपदी, उपासना, आपल्या आईची सेवा सगळं चालू होतं. पण सगळं करत असताना सतत अनुसंधान एकच, आपले ज्येष्ठ बंधू, त्यांचीच आठवण, त्यांचाच विचार. आणि सतत असे 5 वर्ष त्यांनी सेवा केली. का? कारण दादांनी सांगितलंय 5 वर्ष सेवा कर. तेवढी सेवा केली आणि शेवटी आपल्या आईची परवानगी घेतली की आता मला जाऊ दे, मी आता खरंच एकही दिवस दादांशिवाय काढू नाही शकत, मला जायचंय त्यांना भेटायला. त्यामुळे मातेचाही नाईलाज झाला. त्यांना हरिपंत नावाचे मधले भाऊ होते, ज्यांचा गृहस्थाश्रम सुरू झाला होता आणि म्हणून आईची काळजी नव्हती. त्यामुळे आपल्या मातेची व्यवस्थित सोय आहे हे बघून सीताराम महाराजांनी गृहत्याग केला आणि आपल्या भावाच्या शोधार्थ निघाले. आता तो काळ तुम्ही विचार करा, 1800 मधली ही कथा आहे. 1834-35 मध्ये टेंबेस्वामी वासुदेव शास्त्रींचा जन्म आणि त्याच्यानंतर 21-22 वर्षांनी सीताराम महाराजांचा. अशा काळातली ही कथा. त्यांना फक्त एवढं माहित होतं की आपले बंधू वाडीला गेले, नरसोबाच्या वाडीला. त्याच्या पलीकडे काहीच माहिती नव्हतं, पण ते निघाले, नरसोबाच्या वाडीला गेले. आता मधल्या काळामध्ये अनेक घटना घडल्या होत्या. 1 वर्ष नरसोबाच्या वाडीला राहून वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना उत्तरेकडे जाण्याची आज्ञा मिळाली होती दत्तप्रभूंकडनं. पुढे त्यांच्या पत्नी त्यांनी देह ठेवला आणि गंगाखेड येथे, आणि त्यानंतर त्यांनी ताबडतोब त्यांचे 14 दिवसांची क्रियाकर्म सगळे आटपून ताबडतोब संन्यास धारण केला, संन्यास दीक्षा घेतली उज्जैनला. त्यामुळे ह्या घटनांची यांना काहीही कल्पना नाही. दादांना भेटायचं आणि त्यांना शोधायचा हाच ध्यास, आणि निघाले. तिथे वाडीला गेले. तिथे त्यांना कळलं की ते उत्तरेकडे पुढे गेले आहेत. ठीक आहे म्हणाले, उत्तरेकडे जायला निघाले. उज्जैनला गेले. तिथे कळलं की हो, त्यांनी आता दंडी संन्यास घेतलाय आणि आता त्यांचं नाव परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती हे त्यांचं आता नामाभिधान आहे. खूप वेळ नाही, आपण एक पटकन परमहंस परिव्राजकाचार्य याचा थोडासा विचार करू. परिव्राजक म्हणजे सतत भ्रमण करणारे, आचार्य अर्थातच स्वतः वागून लोकांना आपल्यासारखं वागण्यास भाग पाडणारे, शिकवणारे असे आचार्य. आणि परमहंस, हंसामध्ये निरक्षीर विवेक बुद्धी आहे आपण म्हणतो, दूध का दूध पाणी का पाणी म्हणतो ना आपण, पण त्याहीपेक्षा हे परम, कारण हे जीवातलं ब्रह्मतत्व निवडून वेगळं काढतात. म्हणून हे हंसापेक्षाही श्रेष्ठ, म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य म्हणून त्यांच्या नावापुढे प असं लिहिलं जातं. असे हे. आणि भ्रमण कसं करणार? पायी, चप्पल नाही, कुठलंही वाहन नाही घ्यायचं आणि छत्री सुद्धा वापरायची नाही. अशा अत्यंत कडक संन्यास नियमांनुसार त्यांचं भ्रमण सुरू होतं. आणि सीताराम महाराजांना एकच ध्यास, आपल्या बंधूंना भेटायचं. शोधत शोधत निघाले, उज्जैन पर्यंत गेले. तिथून ते वासुदेव शास्त्री निघाले होते हे कळलं. पुढे त्यांनी विचार केला की उज्जैन आहे क्षिप्रा नदीच्या किनाऱ्यावर. त्यांनी विचार केला आता आपण क्षिप्रा नदीच्या किनाऱ्याने पुढे चालत आहोत, कुठेतरी दादांची भेट होईल.
आता ते सीताराम महाराज होते म्हणून एवढं सातत्याने न कंटाळता त्यांचं भ्रमण सुरू होतं, शोध एकच की आपले दादा बंधू न पेटायचे. आपण असतो तर आज इतकी सगळी साधनं उपलब्ध आहेत, पण आपण असतो तरी आपण 2 दिवस तरी शोध घेतला असता का हा शंकाच आहे म्हणजे थोडी. पण असं आपला विचार आता करायला वेळ नाही. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुढे निघालेले हे क्षिप्रा नदीच्या तीरातीराने ग्वाल्हेरला पोहोचले. तिथे अत्यंत उत्तमोत्तम वेदशास्त्र शिकवणाऱ्या पाठशाळा होत्या. म्हणून सीताराम महाराजांनी तिथे 3 वर्षात 12 वर्षाचा आजच्या भाषेत सांगायचं तर कोर्स पूर्ण केला. वेदशास्त्र अध्ययन 3 वर्षात पूर्ण केलं आणि तिथून ते निघाले. मग विचार आला की आपण एवढं सगळं अध्ययन केलं पण आपल्याला अनुभव नाही आलेला अजून. त्यासाठी काय करावं? योगाभ्यास करावा. म्हणून त्यांनी योगाभ्यास सुरू केला आणि ते करत असतानाच त्यांच्या लक्षात आलं की हे योग्य नाही, अशा पद्धतीने योगाभ्यास करणं योग्य नाही. इथे मला सद्गुरूंची आवश्यकता आहे. सद्गुरूंच्याच मार्गदर्शनाखाली योगाभ्यास केला जाऊ शकतो आणि म्हणून त्यांनी पुन्हा सद्गुरूंचा शोध घ्यायला सुरुवात केली. आम्ही जाणो तुझे पाय, आम्ही जाणो तुझे पाय, आम्ही जाणो तुझे पाय. योगन जाणो मुद्राने, योगन जाणो मुद्राने, नेणो अन्य उपाय, नेणो अन्य उपाय. आम्ही जाणो तुझे पाय, आम्ही जाणो तुझे पाय, आम्ही जाणो तुझे पाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. अशा प्रकारे त्यांनी पुन्हा शोध चालू ठेवला. हरिद्वारला गेले. तिथे असताना त्यांना एक व्यक्ती भेटली आणि तिने सांगितलं की तुमचा शोध ब्रह्मावर्तात पूर्ण होईल. असं स्पष्टपणे सांगणारी कोणीतरी योगी व्यक्ती त्यांना भेटली आणि इतका आनंद झाला कारण जवळजवळ 10 वर्ष त्यांचा आपल्या बंधूंचा शोध सुरू होता आणि त्यांना कोणीतरी सांगितलं की आता ब्रह्मावर्त म्हणजे आजचं पिठूर जिथे वाल्मिकींचा आश्रम आहे म्हणजे रामायण काळात होता ते पिठूर क्षेत्र, तिथे तुमची तुमच्या बंधूंबरोबर भेट नक्की होईल. त्याप्रमाणे हे आले आणि तिथे त्यांना कळलं की असे संन्यासी राम मंदिरामध्ये रोज त्यांचं पुराण चालतं. हे आपले फारच आनंद झाला होता. 10 वर्षांपासून ज्यांचा शोध घेत ते आले तिथे पुराणाला येऊन बसले. पहिला शब्द कानावर पडला. विचार करू शकता की ज्या आपल्या बंधुराजांचा शोध घेत 10 वर्ष त्यांनी ताबडतोब ओळखले हेच आपले दादा आहेत, हेच आपले बंधू आहेत. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनाही दिसला भलोबा. त्यांनी काय ओळखलं नसेल त्याला, त्यांनी पण ओळखलंच होतं. पण त्यांचा अतिशय निराकार चेहरा, लहानपणी त्यांच्या कपाळावर तुळशीच्या रसाने त्यांनी टिळा गोदला होता. त्यावरनं तर ते सहज ओळखू शकत होते की हाच आपला भलोबा आहे. त्याप्रमाणे त्यांनी ओळखले. पूर्ण पुराण झालं. सगळ्यांनी नमस्कार केला. यांनी पण नमस्कार केला. पण वासुदेव शास्त्रींनी त्यांची चौकशी नाही केली कारण आता ते संन्यासी होते. आधीच्या आश्रमातले हे बंधू, पण आता तर संन्यासी आहे मी, मला कोणी बंधू नाही. त्यामुळे काहीच बोलले नाही. सीताराम महाराज हट्टी लहानपणापासून, पण त्यांचा हा एक स्वभाव विशेष हट्टीपणा. त्यांनी म्हटलं की ठीक आहे, यांनी नाही विचारलं ना, त्यांनी विचारलं कीच मी बोलणार. नुसता नमस्कार केला आणि चालले गेले. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3रा दिवस पण हे आले, कथा ऐकली, नमस्कार केला, निघाले आणि दत्तप्रभूंची स्वामी महाराजांना आज्ञा झाली तुमचे बंधू आहेत त्यांच्याशी बोलावं. हे निघाले होते. पटकन एकांना पाठवलं की अहो ते आता गेल्यानंतर त्यांना जरा बोलावं बरं
ज्यांची शोध 10 वर्षापासून सुरू होता, त्यांनी आता भेटायला बोलवला. खूप आनंद झाला. त्यांची भेट झाली. तो सविस्तर भाग आता सांगत नाही. फक्त त्या भेटीत सीताराम महाराजांनी त्यांना सांगितलं, मला तुमचा अनुग्रह हवा. मला आता माझ्या आयुष्याला योग्य दिशा प्राप्त करून देणारं साधन तुमच्याकडनं हवं आहे, एवढीच माझी इच्छा आहे. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर तू इथं राहा. अजून काय पाहिजे? सीताराम महाराजांना हेच हवं होतं. अत्यंत आनंद झाला. रोज आता ते बाजूच्या मंदिरात उतरले होते, तिथनं सामान घेऊन आले आणि इथे यांच्या बरोबर राहायला लागले. बरोबर म्हणजे त्यांच्या सानिध्यात, आणि त्यांचा अभ्यास सुरू झाला. स्वामींनी त्यांना सांगितलं, आधी तुला 24 लक्ष गायत्री पुरस्चरण करायचं. सीताराम महाराज म्हणाले, ठीक आहे, आपली आज्ञा शिरसावंद्य, मी नक्की करीन, पण माझी पण एक अट आहे. धाकटे बंधू होते ना, नाही म्हटलं तर माझी पण अट आहे. काय? मी हे पुरस्चरण करायचं, पण मला ते गुरु सानिध्यात करायचंय. त्यामुळे तुम्ही माझं पुरस्चरण होईस्तोवर इथे राहा. आणि संन्यासी लोकांना 3 रात्रींपेक्षा जास्त कुठे राहण्याची परवानगी नाहीये, पण गंगेच्या तीरावर राहण्याची परवानगी आहे. तर वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणाले, ठीक आहे, कर तू पुरस्चरण. त्यांनी सुरू केलं त्याप्रमाणे. आणि पुरस्चरणाला सकाळी बसण्याआधी जाऊन त्यांच्या पाया पडत, त्यांना वंदन करत आणि पुरस्चरण सुरू करत हे गेले. त्यांच्या खोलीमध्ये खूप ठिकाणी कचऱ्याचे पुंजके, थोडंसं जमीन न सारवलेली किंवा कधी त्याच्यावर शेणाचा शिडकावा सुद्धा नाही, अशा पद्धतीचं सगळं त्यांना दिसलं. आणि त्यांनी विचार केला, इथे इतके लोक येतात, त्यांना वंदन करतात, पायी डोकं ठेवतात, त्यांना हा कचरा दिसत नाही. त्यांच्यापैकी कोणाला असं वाटलं नाही की यांची खोली स्वच्छ करावी, आपण करायचं. या विचारात कोणाला वाटलं न वाटलं हा विचारात न पडू, मी करणार. जिथे आवश्यक आहे तिथे मी स्वच्छ करायची. कधी? जेव्हा स्वामीजी सकाळी पहाटे उठून गंगेवर जात अन्य आटवायला, तेव्हा करायचं. त्यांनी आधीच सगळी तयारी करून ठेवली, शेण आणून ठेवलं, सगळी योजनाबद्धतेने. स्वामीजी गेल्यानंतर ताबडतोब त्यांची खोली पूर्ण स्वच्छ सारवली, सुंदर. स्वामीजी आले, त्यांना दिसलं आपली खोली कोणीतरी सारवली. आणि त्यांनी आधीच ब्रह्मावर्तातल्या लोकांना सांगितलं होतं की माझ्या खोलीमध्ये कोणीही स्वच्छता करायला यायचं नाही, कोणीही केड कचरा काढायचा नाही. आणि इथे जर कोणी काही तशा पद्धतीने कार्य केलं तर मी ब्रह्मावर्तात राहणार नाही. त्यांना दिसलं कोणीतरी उद्योग केलाय. ताबडतोब आपलं वस्त्र दंडाला परशु मुद्रेत बांधायला लागलं. त्या काळी जेव्हा एक संन्यासी परशु मुद्रेत वस्त्र बांधतो दंडाला, म्हणजे संन्यासी आता निघाला, स्थान सोडण्याची तयारी सुरू झाली. आणि लोकांना दिसलं ब्रह्मावर्ताच्या की अरे, हे तर परशु मुद्रेत वस्त्र बांधतात, म्हणजे स्वामीजी निघतायत. ते म्हणाले, अहो स्वामी, काय तुम्ही निघता, कुठे निघताय? ते म्हणाले, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या खोलीला हात लावायचा नाही. कोणीतरी उद्योग केलेला दिसतं, कोणी केलं हे सारवण? मी आता निघालो. लोकांना काही कळलं नाही, नाही आम्ही नाही गेलो. मग एकानं, अरे ते ब्रह्मचारी बुवा आता नवीन आल्या ना, त्यांनी केलं हे, त्यांना ओरडा. आम्हाला का त्रास? आम्ही म्हणतो तुम्ही इथे राहा, आमची काहीच चूक नाही, त्यांच्याशी बोला. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, तुम्ही जाऊन सांगा त्यांना की तुम्ही साफसफाई केली ना. स्वामीजी निघाले, ते जाऊन सांगतात. सीताराम म्हणतात, ठीक आहे, बघतो. त्यांनी संन्यास घेतला होता. त्यांनी आपले प्रवासाचा पोशाख वगैरे घातला, सगळं बाहेर दिसतात गुंडाळलं, स्वामींच्या खोलीपाशी ठेवलं, आत गेले, वंदन केलं. म्हणाले, चला. म्हणाले, कुठे? म्हणजे तुम्ही निघताय ना, परशु मुद्रेत बांधता, चला मी पण येतो तुमच्याबरोबर. नाही नाही, तू नाही येऊ शकत. का? कारण तू पुरस्चरण सुरू केलाय, संकल्प केलाय, आता जागा सोडू शकत नाहीस, तू इथेच तुला राहावं लागेल. ते म्हणाले, त्याच्यावर मी एक संकल्प केला होता की मी माझं पुरस्चरण सद्गुरूंच्या सानिध्यात करीन. त्यामुळे जागेची अट मी माझ्या मनातनं काढून टाकली. मी तुमच्या बरोबर येणार, म्हणजे माझं सद्गुरू सानिध्यामध्ये पुरस्चरण होईल. त्यामुळे मी तयार आहे, चला. स्वामीजी म्हणाले, ठीक आहे, मी राहतो इथे. हळूच त्यांनी पुन्हा ती परशु मुद्रा सोडायला सुरुवात केली. कारण सीताराम महाराजांचा अधिकार एवढा होता. त्यांचं आता 2 बंधूंचं नातं हळूहळू गुरु शिष्यांमध्ये परिवर्तित झालं होतं. आणि त्यांच्या अधिकारानुसार त्यांनी त्यांचं म्हणणं मान्य केलं आणि गायत्री पुरस्चरण होईस्तोवर ते ब्रह्मावर्तात राहिले. त्यांना 5 वर्ष लागली.
आणि तिथे टेंबेस्वामी महाराज राहिले. पुढे त्यांचे मार्ग वेगवेगळे झाले. त्यांचं कार्य त्यांनी सांगितल्यानुसार सुरू होतं आणि त्यानंतर पुन्हा जशी स्वामी महाराज सांगत की पुढे आपली भेट होईल, आता तुझे माझे मार्ग वेगळे, अशा पद्धतीने त्यांनी बरंच भ्रमण केलं. पुन्हा एकत्र भेटले काही काळ चातुर्मासामध्ये. त्याच्यामध्ये त्यांनी ऋग्वेद स्वाहाकार केला. अशा बऱ्याच घटना त्यात झाल्या. त्यांनी आपल्या सद्गुरूंना सावलीप्रमाणे सोबत केली. अतिशय मनापासून त्यांची सेवा केली. कायिक वाचिक मानसिक आपण बोललो त्याप्रमाणे. आणि पुढे त्यांना पुन्हा स्वामीजींनी म्हटलं की आता तुझे माझे मार्ग वेगळे. ते हिंडत परभणी भागामध्ये आले आणि तिथे राजूर या गावी त्यांनी राहायला, हे नदीच्या तीरावर आपली कुटी बांधली आणि भिक्षा मागून त्यांचं साधन ते करीत होते. तिथल्या लोकांचा अधिकार लक्षात आला. आता सीताराम महाराज राजयोगी होते बरं का. लोकांच्या लक्षात आलं की ह्यांचा अधिकार फार मोठा आहे. ते म्हणाले, महाराज तुम्ही असे कुटीत का बांधता, आम्ही तुम्हाला छान मठ बांधून देतो. लोकांनीच त्यांना एक मठ बांधून दिला. आता ह्यांनी तिथे स्वामी महाराजांची प्रतिमा ठेवली, दत्तगुरूंची मूर्ती ठेवली आणि त्यांचा पूजा सगळा उपासना भाग चालू झाला. ते बघून लोक म्हणायला लागले, स्वामी महाराज तुम्ही इतकं छान पूजन करता, थांबा थांबा थांबा, आम्ही तुम्हाला सोन्या चांदीची उपकरणे देतो, ती वापरा आणि तुम्ही पूजा करा. मग त्यांच्या लक्षात आलं लोकांच्या की हे जेवायला बसले की जे कोणी असतील त्या सगळ्यांना जेवायला बसवतात. मग आपलंही काहीतरी कर्तव्य आहे म्हणून त्यांनी कोठी बांधली, धान्य जमा करायला सुरुवात केली. असं यांचं कार्य वाढायला लागलं आणि एक वेळ अशी आली की रोज त्यांच्या पंक्तीला 70 ते 80 लोक बसायचे जेवायला. इतका व्याप वाढत चालला. तिथे त्यांनी आपल्या सद्गुरूंची दत्तभक्तीचा प्रचार प्रसार केला आणि तिथे जे कार्य केलं, लोकांना दत्तभक्तीच्या मार्गाला लावलं, त्यांना उपासना पद्धती घालून दिली. कारण हा भाग निजामशाहीतला होता, परभणी हा भाग, आणि त्यामुळे यवन राजांमुळे तिथल्या लोकांना आपल्या रोजच्या उपासना सुद्धा उघड करता येत नव्हत्या आणि ह्या सगळ्या पद्धती हळूहळू कालबाह्य झाल्यासारख्या झाल्या होत्या. त्यांना विस्मरण झालं होतं. म्हणून त्या सगळ्या लोकांना आपल्या धर्माचे संस्कार पुन्हा करून त्यांच्याकडनं हा दत्तभक्तीचा प्रचार प्रसार करून उपासना करून घेण्याचं महान कार्य सीताराम महाराजांनी केलं. तिथे राजूरला असताना त्यांच्या मनात आलं, त्यांना यज्ञयागाची खूप हौस होती आणि ऋग्वेद स्वाहाकार करावा पुन्हा एकदा. आणि तिथे त्यांनी पुन्हा विचार केला की आपल्या सद्गुरूंना पहिल्यांदा विचारायचं, त्याच्याशिवाय एक पाऊले घालायचं नाही. सद्गुरूंना विचारलं, सद्गुरू म्हणाले जरूर करा, मी पण येईल. आणि यांनी प्रचंड मोठा ऋग्वेद स्वाहाकार, त्यांचं नियोजन कौशल्य अतिशय वाखाणण्यासारखं आहे. त्यांचं चरित्र आपण वाचलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी किती मोठा स्वाहाकार असावा. आपल्याकडे वेळ नाही, फक्त एवढंच सांगते की त्यांनी हा 8 दिवस स्वाहाकार चालला. तिथे त्या काळचे शंकराचार्य, आपले वासुदेवानंद सरस्वती, टेंबेस्वामी महाराज यासह अधिक 16 संन्यासी तिथे आले होते या स्वाहाकाराला. आणि रोज किती लोक जेवून जात असतील लोक. राजूर सारख्या छोट्या गावामध्ये लोकांना योग्य पद्धतीने प्रसाद मिळावा म्हणून त्यांनी पगारी लोक ठेवले होते. त्या काळात किती लोक होते, त्यांची फूड टीम शुद्ध मराठी 1000 लोकांची होती. मुख्य आचारी 50, नंतर मीठ लिंबू वाटणारे, पानं घेणारे, भाज्या वाटणारे, असे सगळ्यांना कामं वाटून देऊन इतकं त्यांचं नियोजन कौशल्य होतं सीताराम महाराजांचं. 1000 लोकांची टीम वाढण्यासाठी असेल तर कमीत कमी 10,000 लोक रोज जेवले बसतील की नाही, आपण साधा विचार करू शकतो. आणि पुढे तिथे अशी नोंद आहे की या ऋग्वेद स्वाहाकारामध्ये 1 लाखपेक्षा जास्त लोक जेवून गेले, प्रसाद भोजन घेऊन गेले. इतका मोठा, सांगायचा मुद्दा, एवढ्या मोठ्या स्केलवरचा कार्यक्रम त्यांनी तिथे घेतला. आणि जेव्हा पूर्णाहुतीचा दिवस आला, स्वामी महाराज निघाले, म्हणाले मला दत्तगुरूंनी आज्ञा केली इथून निघा. ते म्हणाले, हो सद्गुरू असं का म्हणता, आज पूर्णाहुती आहे, तुम्ही थांबा, उद्या जा. ते म्हणाले मला दत्तगुरूंची आज्ञा झाली आहे, ताबडतोब निघाले. मी निघालो. ते म्हणाले चला मी पण येतो पुन्हा. ते म्हणाले तुला येता येणार नाही का, हा सगळा घाट कोणी घातला. म्हणाले मी.
मग हे सगळं निस्तरल्याशिवाय तुला येता येणार नाही. पूर्ण हे निस्तर सगळ्या लोकांची, किती जणांची भांडी आणली आहे, धान्य जमा केलंय, इथे जे सगळे ऋत्विज बसले आहेत त्यांना सगळे दक्षिणा देणं, सगळा कार्यक्रम पूर्ण योग्य पद्धतीने कर. मग मी तुझ्या सगळ्या शंकांचं निरसन करीन, तुला पूर्ण समाधान मिळेल, आपण नक्की भेटू, पण तू हा सगळा पसारा आधी आवर, असं सांगून स्वामीजी निघाले. अशा पद्धतीने सीताराम महाराजांनी तो ऋग्वेद महाकार अतिशय उत्तम पद्धतीने संपन्न केला आणि त्यानंतर त्यांचं कार्य राजूर भागामध्ये चालू होतं. आणि त्यानंतर 2 ते 3 वर्षांच्या काळामध्ये राजूरच्या मठात एक पत्र येऊन पडलं की गरुडेश्वरला अश्विन शुद्ध प्रतिपदेला, आषाढ शुद्ध प्रतिपदेला वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ते ब्रह्मलीन झाले असा निरोप असलेलं पत्र त्यांना मिळालं. आणि त्यांना अत्यंत वाईट वाटलं, ओक्साबोक्शी रडायला लागले की सद्गुरू मला त्यांनी सांगितलं होतं की मी तुला भेटल्याशिवाय जाणार नाही, मी आपण नक्की भेटू आणि मी तुझे सगळं संपूर्ण समाधान करीन. एवढं सांगितलं तरी ते मला नाही भेटले, म्हणजे माझी काहीतरी चूक झाली, माझा अधिकार नाही आहे, माझी काहीतरी घोडचूक झाली आणि म्हणून माझ्या सद्गुरूंचं दर्शन नाही झालं. खूप वाईट वाटलं. सगळं आपलं मठातलं सामान सगळ्या लोकांना वाटून टाकलं. सद्गुरू या सगळ्या ऐश्वर्याचं मी काय करू, मला काही नको. पुन्हा एक कुटी बांधली, तिथे राहायला लागले आणि सगळीकडे त्यात एकच पुन्हा की माझं काय चुकलं म्हणून मला सद्गुरूंनी भेट माझी झाली नाही. आणि ते शेवटी भ्रमण करायला निघाले की मला सद्गुरूंचा शोध घ्यायचा आहे, माझे सद्गुरू मला सोडून गेलेच कसे. इतका त्यांना तळमळ होती आणि पुन्हा ते भटकंती करत आपल्या सद्गुरूंचं नाव घेत वासुदेव वासुदेव म्हणून त्यांची भ्रमंती सुरू होती. ते साधारण अंबेजोगाईच्या भागामध्ये आले. अन्न पाण्याचा त्याग केलेलाच होता, फक्त नामस्मरण कोणाचं होतं, सद्गुरूंचं, वासुदेव वासुदेव एवढंच. आणि अन्न पाणी त्यागलेले एवढं त्यांचं भ्रमण चालू आहे. अशा वेळी एकदा रात्री ते मूर्छित झाले. तिथे आसपास कोणी नव्हतं आणि तिथे प्रत्यक्ष टेंबे स्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज सगुण रूपात अवतरले आणि त्यांनी यांना उठवलं. भलोबा, अरे भलोबा मी आलोय बघ. ह्यांना कळे ना की हे मला स्वप्न आहे की काय काय घडतं, काय काही कळे ना. ते म्हणाले पुन्हा, अरे भलोबा बरं आहेस ना, मी आलोय तुझ्यासाठी. हा कथाभाग ऐकल्याबरोबर वाचल्याबरोबर आपल्याला एकच आठवण येते, समर्थांनी कल्याण स्वामींना दिलेलं दर्शन. त्यांच्या समाधीतनं सगुणात त्यांनी रूप त्यांना दर्शन दिलं होतं कल्याण स्वामींना. हे म्हणाले, भलोबा उठ, तुला काय हवाय सांग. पुन्हा एकदा शिष्याला सद्गुरू सगुणात येऊन विचारतात, तुला काय हवाय ते सांग, मी तुझं पूर्ण समाधान करायला आलोय. सीताराम महाराजांनी काय मागावं ते एका परी त्यांची परीक्षाच घेत होते, कारण राजयोगी होते. इतका सगळा त्यांचा पसारा, एवढं सगळं कार्य, काय मागतोय बघू म्हणून त्यांनी विचारलं, काय हवंय ते बोला. सीताराम महाराज म्हणतात, गुरुदेवा मज द्यावे वरदान, गुरुराया मज द्यावे वरदान. हातेही भान नसो माझ, देहातेही भान नसो माझ, कर्माने उदकी सैन्य, सैसे मन तकली होईन, आत्मा प्राण वृत्ती राहिली, बाह्य वृत्ती जावी मिळून. काय मागतायत? आत्मभार वृत्ती राहावी, बाह्य वृत्ती जावी मिळून. संग काढो तव चरणात, तुमच्या चरणांचा फक्त मला संग काढू द्या, एवढंच मला मागणं आहे. एवढंच माझं मागणं आहे की मला तुमच्या चरणांचा सदैव संग असू द्या
आणि त्याप्रमाणे स्वामी महाराजांनी, टेंबे स्वामी महाराजांनी सीतारामांचं पूर्ण समाधान केलं. त्यांना तिथे 2 घटका त्यांनी उपदेश केला आणि पूर्ण समाधान झालं. अतिशय उत्साह पुन्हा एकदा त्यांच्यात संचारला आणि गुरूंना वंदन केलं. आणि अतिशय तो अनुभव आल्यानंतर, आनंद रूपत्व काय असतं ह्याचा अनुभव आल्यानंतर स्वामी अंतर्धान पावले आणि आता पुन्हा नव्या उत्साहाने सीताराम महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं कार्य, त्यांची सेवा पुढे तशीच चालू ठेवली. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचं कार्य सुद्धा अफाट कार्य आहे. त्याचं 1-2 मिनिटांमध्ये सांगणं शक्य नाही, पण न सांगता उत्तरांग संपवणं अत्यंत चुकीचं ठरेल. म्हणून फक्त 2 मिनिटात की त्यांचं कार्य वर्णन करणं अशक्य आहे. केवळ त्यांना व्यासांचा अवतार म्हणतात, कारण त्यांनी दत्तपुराण लिहिलं. दत्तपुराण नव्हतंच कधी, त्यांनी दत्तपुराण स्वतः त्यांनी लिहिलं. त्यानंतर अनेक ग्रंथ, अनेक स्तोत्र, मंत्रगर्भ रचना हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्यांनी गुरुचरित्र, जे मराठीमध्ये ओवीबद्ध हा ग्रंथ आहे, तो त्यांनी द्विसाहस्त्री म्हणजे 2000 श्लोकांचं संस्कृत, कारण मराठी नसलेल्या अमराठी लोकांना त्याचा आनंद घेता यावा म्हणून संस्कृतमध्ये शब्दबद्ध केला. असे अनेक ग्रंथ आणि लोकांना सुद्धा त्यांच्या आवडीनुसार विविध स्तोत्र रचना केल्या आणि मंत्रगर्भ रचना हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. कारण त्यांनी केलेल्या रचनांमध्ये उदाहरणार्थ सप्तशती, त्याच्यामध्ये प्रत्येक ओळीतला जर 3रा शब्द घेतला तर गीतेचा 15वा अध्याय होतो. म्हणजे सप्तशतीचं वाचन करता करता आपोआप 15व्या अध्यायाचं पठण होतं. अशा पद्धतीच्या त्यांच्या मंत्रगर्भ रचना होत्या. आणि हे सगळं त्यांनी जे वाङ्मय त्यांचं होतं ते त्यांचं परिभ्रमण सुरू असतानाच्या काळात आपण विचार करू शकतो किती खरंतर परिभ्रमण ते करत होते. त्या काळातलं त्यांचं हे सगळं कार्य आणि आपल्या लोकांना पुन्हा आपल्या धर्माचे संस्कार पुन्हा करून देणं. कारण फार वेळ नाही आहे पुन्हा, पण 1857 नंतर इंग्रजांची आपल्या देशामध्ये आपल्याला माहिती आहे की त्यांची अजून पाळंमुळं पक्की झाली आणि आपलं जे जे काय होतं ते सगळं वाईट या पद्धतीने मानलं गेलं. लोक सगळे आपले धर्म आणि सगळे कर्म विसरायला लागले, कारण लाज वाटायला लागली लोकांना. अशा पद्धतीने त्यांचं इंग्रजांचं आपला सांस्कृतिक कणा मोडण्याचं पद्धतशीर काम सुरू होतं. त्या काळातलं स्वामी महाराजांचं कार्य म्हणून अधिक महत्व आहे. आणि त्यांनी लोकांना पुन्हा दत्तभक्तीचा आवड, प्रचार प्रसार केला आणि त्यांचं सगळं कार्य पुढे आयुष्यभर सीताराम महाराजांनी पूर्ण त्याच पद्धतीने केलं. लोकांमध्ये दत्तभक्तीचा प्रचार प्रसार केला, आपल्या धर्माचे संस्कार केले. अनेक ठिकाणी होशंगाबाद म्हणा किंवा अनेक ठिकाणी त्यांनी मठ स्थापन केले, दत्तांची प्रतिमा मूर्ती स्थापन करून लोकांना उपासनेला लावला. अशा अनेक पद्धतीने सीताराम महाराजांनी आपल्या सद्गुरूंचं कार्य, त्यांची सेवा म्हणून पुढे आयुष्यभर चालू ठेवलं. असे हे सद्गुरू म्हणजे टेंबे स्वामी महाराज. ज्याप्रमाणे आपल्या अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात, वरगडा नव्हे हा समर्थ, त्या पद्धतीचे हे अतिशय त्यांना दत्तप्रभूंचाच अवतार म्हणायचे असे हे टेंबे स्वामी महाराज. आणि त्यांनी त्यांचे शिष्य ज्यांनी त्यांची लहानपणापासून सेवा, अनुसंधान, कायिक वाचिक मानसिक सेवा करत राहिले म्हणून त्यांना आपणासारखे करीती तात्काळ हा अनुभव आला, अनुभव दिला आणि त्यांचं पुढं नेली दारिद्र्य पुढे शिल्लकच राहिलं नाही. अशा पद्धतीने सीताराम महाराज, टेंबे स्वामी आणि परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद स्वामी यांची ही विलक्षण गुरु शिष्यांची जोडी. अजून अनेक प्रसंग
या बाबतीत सांगण्यासारखे आहेत, पण घड्याळ बघता थोडं आवडतं घेणं आवश्यक आहे आणि त्यामुळे मी अजून कथाभाग सांगण्याचा भाग सध्या जरा स्वतःला रोखते थांबवते आणि मला वाटतं आपण इथेच आज आपला उत्तरंग समाप्त करू. आणि अशी ही विलक्षण गुरु शिष्यांची कथा ऐकून आपल्याला सुद्धा आजच्या पूर्वरंगाच्या अभंगात तुकाराम महाराजांनी जे सांगितलंय त्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आणि त्याचा आपण आपल्या साधनेमध्ये उपयोग करून घेऊन आपला साधना मार्ग अधिकाधिक सुकर करून आपलं बहुहित आपण करून घेऊ अशी आपल्या सद्गुरूंच्या चरणी वंदन करून इच्छा प्रकट करते. आता आपण भैरवीमध्ये फक्त आपल्या पूर्वरंगाच्या अभंगाचं गायन करू आणि कीर्तन सेवेला विराम देऊ. बहु असे गीत समर्थाचे सेवे बहु असे गीत विचार मनात करुणी पाहे विचार मनात करुणी पाहे विराम देते. आज सद्गुरूंच्या कृपेने आणि परमेश्वराच्या योजनेतला हा भाग होता म्हणून ही कीर्तन सेवा इथे सद्गुरूचरणी रुजू करता आली. ती आम्ही सगळे साथीदारांसह इथे सद्गुरूचरणी अर्पण करते. जे काही चांगले विचार आपल्याला हवले असतील, आवडले असतील, वाटले असतील ते सगळे माझ्या सद्गुरूंचं देणं आहे. आणि जर काही त्रुटी आपल्याला आढळल्या असतील, जाणवल्या असतील तर त्या सगळ्या माझ्या त्या आपण मोठ्या मनाने पोटात घ्या अशी आशा करते आणि इथेच माझ्या कीर्तन सेवेला विराम देते. जय जय रघुवीर पुरात्मक त्रैमूर्ती दत्त
पहिले स्कॅन पडेल.